तर नमस्कार मराठा बांधवांनो। तर आपले सरपंच मंगेश साबळे यांनी जालन्यामधून उमेदवारीसाठी अर्ज भरणार आहेत। तर हे अर्ज कशामुळे भरणार आहेत, का भरणार आहेत, तर ते 18 तारखेला अर्ज भरणार आहेत निवडणुकीसाठी, खासदारकीसाठी। खरं तर अपक्ष उमेदवार म्हणून भरणार आहेत, परंतु जे जरांगे पाटलांनी निर्णय घेतला की कुणीही अपक्ष उमेदवार आम्ही देणार नाहीत आणि ज्याला पाडायचे त्याला पाडा। पण आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी आपले प्रत्येक मराठा आरक्षण विरोधीच त्या ठिकाणी सगळेच उमेदवार तेच असतील, तर त्या ठिकाणी आपल्या बाजूने कोण, मग आपल्या कुणाला मतदान करायचं? त्यामुळे जालन्यामधून दानवे असतील, रावसाहेब दानवे आणि जे कल्याण काळे असतील, हे दोघांनी तुम्ही पाहिला असेल, जे आपल्या आया बहिणीवरती लाठीचार्ज झाला त्यांच्या विरोधात कुणीही बोललं नाही सरकारच्या विरोधात, आणि कुणाचं तोंड पण उचकलं नाही ह्या लोकांचं। फक्त नुसतं आम्ही पाठिंबा देऊ बोलले, पण कधीच ह्यांनी डायरेक्ट सरकारला सडेतोड उत्तर दिलं नाही जे पक्षामधील लोक होते। परंतु मग ह्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्या मंगेश दादांनी आपल्या आता फॉर्म भरणार आहेत निवडणुकीसाठी, आणि ह्यांचा आपल्याला करेक्ट कार्यक्रम करायचा आहे। कारण ह्या लोकांनी आपल्या मराठा समाजावरती खूप अन्याय झालेला आहे। कारण ज्या आपल्या लाठीचार्ज झाला माता मौलेवरती अजून त्यांना न्याय मिळालेला नाही, त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत, आणि जे इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल समज केले जातात पण ते गुन्हे मागे घेतले जातात, पण जे मराठा समाजावरती गुन्हे दाखल केलेले आहेत आपल्या माता मौलेवरती लाठीचार्ज झाल्यानंतर ते अद्याप गुन्हे मागे घेतलेले नाहीत। म्हणून ह्या सर्व गोष्टीला अन्यायाविरोधात सडेतोड उत्तर देण्यासाठी आपल्या मंगेश दादांनी आता फॉर्म भरणार आहेत 18 तारखेला। म्हणून मग आपल्या ह्या निवडणुकीत मराठा बांधवांनी जे आपल्या आया बहिणीवरती आपले डोके फोडले, आया बहिणींचे त्यांना गोळ्या घालण्यात आल्या, त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला, प्रत्येक निवडणुकीत आपल्याला ते ध्यानात आणून त्या प्रत्येक लोकांना आपण जागा दाखवून द्यायची। कारण ह्या सरकारने आपल्या मराठ्यांचं पूर्णतः वाटोळ केलेलं आहे। कारण हे आपल्या लक्षात अजून कित्येक लोकांच्या लक्षात येत नाही, ते नेत्यांची चाटुगिरी करतात, पण त्यांची चाटुगिरी न करता आपल्या भूमिकेवरती ठाम राहून आपण जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहायचंय। आणि तसंच आता मंगेश दादांचा आपण फॉर्म भरणार आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्या पाठीशी मराठा समाजाने पूर्ण पाठिंबा द्यावा त्यांना, जेणेकरून अशा आपल्या आरक्षण विरोधी लोकांना जागा दाखवता येईल। कारण आपल्या हे सर्व मराठा बांधवांनी लक्षात घ्यावं, कारण हे कुणाची नेत्यांची चाटुगिरी न करता आपण आता फक्त आपल्या भूमिकेवरती ठाम राहून, कारण त्याशिवाय ह्या लोकांना जरा त्या ठिकाणी आपण मतदान कोणाला करायचं, कोणाला जरी मतदान दिलं तरी हे लोक, जे एक काँग्रेसचं आहे आणि एक भाजपचं आहे, उद्या जे हे कुंकडले कुंकड घुसखोरी करणार आहेत, ह्या पक्षातून त्या पक्षात पळणार आहेत। म्हणून आपण कोणाला मतदान केलं तरी हे निवडून आले तरी कोणत्या ना कोणत्या पक्षात हे प्रवेश करतील। त्याच्यामुळे आपण अगोदर सावध होऊन आपल्या कारण हे मतदान आपलं वाया जाऊन द्यायचं नाही, आपल्याला ही शेवटची संधी आहे, म्हणून त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे। त्यासाठी मंगेश दादा फॉर्म भरत आहेत। मग तुमची नेमका पाठिंबा आहे का मराठा बांधवांचा? त्यासाठी कमेंट करून मला नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ जालन्यातील प्रत्येक मराठा बांधवापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना जागृती होईल की मंगेश दादा फॉर्म भरत आहेत। म्हणून आता कुणी दुसऱ्यांनी फॉर्म भरू नये, कुणी प्रयत्न करू नये, कुणी झालं तरी काय फरक पडणार नाही, आपल्या समाजाचंच आता मंगेश दादा आहेत, कुणी तरी हे कुणी फॉर्म भरायचा प्रयत्न करू नये कुणी। कारण कित्येक लोक आपले नुसते मग मला खासदार व्हायचं ह्यासाठी भांडणं करतात, पण आता ते भांडणं थांबून आता आपल्या भूमिकेवरती ठाम राहून आता मंगेश दादाने फॉर्म भरत आहेत, त्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं हे मराठा समाजाला विनंती करतो। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मराठा बांधवापर्यंत, एवढी विनंती करतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा, आणि जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचंय, आणि मंगेश दादांच्या पाठीशी आपण आता निवडणुकीत उभा राहायचंय। आणि तुमचं मत काय आहे मला कमेंट करून नक्की कळवा।